तर आज मी सोलापूरला जाण्यासाठी आज इथे आलेलो आहे आणि बौद्ध धम्म परिषद जी आहे ती बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने इथे जिल्ह्याची बैठकी ठेवलेली आहे. एकतर ही जी बौद्ध धम्म परिषद आहे ही 14 ऑक्टोबर या दिवशी ठेवलेली आहे आणि 14 ऑक्टोबरचं महत्त्व हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये विश्वशांतीचा एक महत्त्वाचा विचार होता. बुद्धिझम जो आहे बुद्धिझम हा शांततेवर आधारलेला आहे, विज्ञानावर आधारलेला आहे, अत्तदीप भव या मुद्द्यावर तो आधारलेला आहे. तुला स्वतःला पटत असेल तर तू हे स्वीकार, तुला पटत नसेल तर तू स्वीकारू नकोस, अशी भूमिका गौतम बुद्धांनी मांडलेली होती. मी जो बौद्ध धम्म देतो आहे तो अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आहे आणि हा विज्ञानावर आधारित आहे अशी भूमिका त्या काळामध्ये होती. तर आता आम्ही 14 ऑक्टोबर या दिवसाचं महत्त्व लक्षामध्ये ठेवून आम्ही ही बौद्ध धम्म परिषद ही शाहू नगरी जी आहे, छत्रपती शाहू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे जवळचे संबंध होते. छत्रपती शाहू राजांच्या स्कॉलरशिपवर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्यासाठी गेले होते आणि बॅरिस्टरची पदवी मिळवून ते तिथून इंडियामध्ये आले होते. तर शाहू महाराजांचं एक फार मोठं त्यांच्यासाठी योगदान आहे. सयाजी महाराज गायकवाड जे बडोद्याचे राजे होते त्यांनी अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पाठवलं होतं आणि सयाजी महाराज गायकवाड यांचा मुंबईशी संबंध होता. ते बडोद्याचे महाराज होते. पण कुठल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायची, कुणाला फॉरेनमध्ये पाठवायचं या संबंधामध्ये सगळा अभ्यास त्या काळामध्ये करण्यात आला, अभ्यास किंवा माहिती घेण्यात आली. आणि एक भीमराव नावाचा एक अत्यंत हुशार मुलगा आहे, तो दलित समाजाचा आहे आणि त्याला स्कॉलरशिप देऊन पाठवलं तर तो भविष्यामध्ये एक मोठा माणूस बनू शकतो अशा भावनेने सयाजी महाराज गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप दिलेली होती. 1920मध्ये राजश्री शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली माणगावमध्ये एक परिषद झाली होती आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेला 1920च्या वेळेला ते फक्त 29 वर्षाचे होते आणि शाहू राजांनी सांगितलं होतं दलितांना की तुमचा नेता हा भीमराव आंबेडकर आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला तो चांगला न्याय देऊ शकेल असा जो समर्थ अशा पद्धतीचा नेता आहे. तर त्यामुळं कोल्हापूर हे शहर जे आहे किंवा जिल्हा आहे याला एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की 1902मध्ये छत्रपती शाहू राजांनी रिझर्वेशनची भूमिका मांडली आणि अनेक जातींना रिझर्वेशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि अनेक जातीमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याच्या संबंधातला निर्णय त्यांनी घेतला होता. आणि आता त्याला 102 म्हणजे जवळजवळ 124 वर्ष होत आलेली आहे. आणि आज सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा हा महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मला वाटतं उद्यापासून आजपासून त्यांचं आंदोलन आहे. आणि सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी दलित क्रांतीच्या काळामध्ये मी केलेली होती. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरीब कुटुंबातल्या मुलींना आरक्षण द्या शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, ही मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली होती. आणि आता एकतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहेच आहे, पण सर्व मराठांना ओबीसी समजा, कुणबी समजा या मताशी आम्ही सहमत नाही. कारण विदर्भामधले मराठा कुणबी आहेत, त्यांचं रेकॉर्डला जो कुणबी लागलेला आहे. कोकणामधले ते मराठा आहेत पण त्यांचं कुणबी लागलेलं आहे. त्यामुळे कुणबी जाती ओबीसीमध्ये असल्यामुळं त्यांना आरक्षण मिळण्यामध्ये कसली अडचण नाही आहे.
पण मराठा म्हणून आम्हाला ओबीसी म्हणा ही त्यांची भूमिका जी आहे, तर त्या भूमिकेच्या संबंधामध्ये एक तर आमच्या मंत्रालयाकडे जर असा प्रस्ताव आला की मराठा समाज हा बॅकवर्ड आहे का, तर त्या संबंधामध्ये त्याचा स्टडी होऊ शकतो. पण समाज म्हणून हा समाज क्षत्रिय समाज आहे आणि या समाजामध्ये राजकारणामध्ये सर्वात जास्त लोक आहे, सर्वात जास्त मंत्री त्यांचे आहे, सर्वात जास्त आमदार खासदार त्यांचे आहे आणि उद्योगामध्ये आणि शेतीच्या उद्योगामध्ये सहकारामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा पुढाकार आहे. पण त्या समाजामध्ये अनेक गरीब कुटुंबसुद्धा आहेत. म्हणजे जरी मराठा समाज जरी हा समृद्ध असला तरी सगळीच कुटुंब समृद्ध नाहीत आणि त्यामुळे जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे त्या मताशी आम्ही सहमत आहोत की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये आता एवढाच विषय आहे की त्यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी CM असताना, त्यांना आपले अजितदादा डेप्युटी CM असताना मराठा समाजाला राज्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. सारथी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आणि सारथीच्या माध्यमातून त्याला चांगलं बजेट देण्यात आलेलं आहे. मराठा समाजातल्या मुलांसाठी हॉस्टेल आहे किंवा इतर फॅसिलिटीज आहेत, या अनेक त्यामध्ये फॅसिलिटीज देण्याच्या संबंधातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये एकतर माझी सूचना अशी आहे की आमच्या मंत्रालयाने, नरेंद्र मोदी सरकारने देशामध्ये अनेक दिवसांपासून अशी मागणी होत होती की दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षण मिळते, आम्हाला का मिळत नाही. आमच्या समाजामध्ये सुद्धा गरीब लोकांची संख्या आहे, त्यामुळं आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी अनेक समाजातून झालेली आहे, होतसुद्धा आहे आणि ती मागणी रास्तच आहे. कारण त्या समाजातल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबातल्या मुला मुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याच्या संबंधात ती मागणी आहे आणि ती मागणी अगदी अजिबात चुकीची नाही. म्हणून आमच्या मंत्रालयाने, मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे की 10% EWS आरक्षण आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो आहे, जी फॅमिली SC ST OBCमध्ये येत नाही, मग ती फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल किंवा लिंगायत असेल, कुठली असेल, तर ज्या जातीतल्या कुटुंबाला किंवा ज्या जातीला आरक्षण मिळत नाही आहे तर त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये EWSचा फायदा मराठा समाजाला होत नाही आहे, तर त्याच्या संबंधामध्ये विचार करायला हरकत नाही आहे की इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे 10% आरक्षण आहे तर त्या आरक्षणामध्ये मराठा समाजसुद्धा असला पाहिजे. कारण आमच्या निर्णयामध्ये हेच आहे की ज्या जाती किंवा ज्या जाती SC ST OBCमध्ये येत नाहीत त्यांना ते आरक्षण देण्याच्या संबंधात आपला निर्णय आहे. त्यामुळं मला वाटतं की ते आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय राज्य सरकारने घ्यायला हरकत नाही आहे. आणि आता वेगळं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जर घेतला तर घेतला म्हणजे राज्य सरकारने दिलेलंच आहे. 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलंच आणि त्यामध्ये काय कोर्टाची अडचण आलेली नाही आहे. त्यामुळे त्या 10%चा फायदा मराठा समाजाला कसा मिळेल या दृष्टिकोनातून निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहे त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांच्या नोंदी कुणबी ऑलरेडी मिळालेल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर हैदराबाद गॅजेट आहे किंवा कोल्हापूर गॅजेट आहे किंवा अनेक जे गॅजेट्स आहेत त्याच्यामध्ये ज्यांचा कुणब्याचा उल्लेख आहे तर त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जो आहे ऑलरेडी आहेच आहे. पण त्यामध्ये अडचण हीच आहे की सरसकट मराठा हे सगळे कुणबीच आहेत. अशा पद्धतीची भूमिका जर कोणी मांडत असेल तर ते कोर्टही मान्य करणार नाही आहे. आणि जरी आता आमच्या
मंत्रालयाकडे कुठल्या जातीला SC मध्ये टाकायचं, OBC मध्ये टाकायचं, DNTमध्ये टाकायचं हा अधिकार आमच्या मंत्रालयाचा आहे. पण आमच्या मंत्रालयाकडे राज्य सरकारकडून ती शिफारस यावी लागते. त्यानंतर आमची जी एक्सपर्ट समिती आहे त्याचा अभ्यास करते की खरोखर ही जात बॅकवर्ड आहे का. आणि कालेलकर कमिशननी ज्या जातींचा जो सर्वे केलेला होता तर त्याच्यामध्ये मराठा ही काही जात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये कुणबी आले, माळी आले, आगरी आले, अशा अनेक ज्या जाती आहे त्या जाती त्यामध्ये आलेल्या आहेत. पण मराठा समाज हा काही त्यामध्ये आला नव्हता. आणि त्यामुळं कालेलकर कमिशनच्या शिफारशीप्रमाणे आता VP सिंग असताना मंडल आयोगाच्या शिफारशी ज्या मंडल जो आयोग नेमण्यात आला होता तर त्यांच्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय VP सिंग यांच्या काळामध्ये झालेला आहे. आणि OBCना 27% आरक्षण मिळालेलं आहे. आता त्या आरक्षणामध्ये सध्या बाळकृष्ण रेणके जे आपले महाराष्ट्रातील होते तर बाळकृष्ण रेणके जे कमिशन आहे हे कमिशन भारत सरकारने नेमलं होतं. आणि ज्या गुमांतुक कम्युनिटीज आहेत, DNT कम्युनिटीज आहेत, डिनोटिफाईड कम्युनिटी जे आहेत त्यांच्या काय अडचणी आहे या संबंधामध्ये हा बाळकृष्ण रेणके कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो आमच्याकडे आलेला आहे. त्यानंतर जे काही काम अपूर्ण होतं त्यानंतर विधाते आलेली होती. त्या विधाते कमिशनने रिपोर्ट आमच्याकडे दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये देशभरातल्या सर्व राज्यामधला अभ्यास केल्यानंतर त्याच्या रिपोर्टमध्ये असं आहे की त्यामधले अनेक जाती SC मध्ये आहेत, काही जाती ST मध्ये आहेत, काही जाती OBCमध्ये आहेत, काही जाती जनरलमध्ये आहेत. तर अशा पद्धतीचं आहे. तर आता त्यांना सर्वांना वेगळं आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये सुद्धा मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, कारण OBCच्या आरक्षणामध्ये त्यांना फायदा होत नाही आहे. त्यामुळं आमच्या मंत्रालयाचा अभ्यास सुरू आहे की 27% मध्ये DNTसाठी किती टक्के आरक्षण द्यायचं की द्यायचं नाही. तर आता तो चर्चा सुरू आहे. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन काही प्रमाणात होणं अत्यंत आवश्यक आहे. पण आता दुसरा जो विषय शेड्यूल कास्टच्या कॅटेगरायझेशनचा जो आहे तो आंध्रामध्ये माला मादिगा या 2 कम्युनिटीज आहेत. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मादिगा कम्युनिटी सारखी मागणी असायची आम्हाला वेगळं आरक्षण द्या. आणि चंद्राबाबू नायडू तिथले मुख्यमंत्री असताना मादिगांना वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय झाला. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं करता येणार नाही आहे, असं कॅटेगरायझेशन करणं योग्य नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती. आणि देशभरातल्या अनेक विचारवंतांनी अनेक संघटनांनी त्याला विरोध केला होता. तर पण त्यानंतर आता कोर्टाने असं म्हटलेलं आहे की शेड्यूल कास्टमध्ये कॅटेगरायझेशन करायचं असेल तर तो राज्याला अधिकार आहे. म्हणजे राज्याने अधिकार दिलेला आहे, ज्यांना करायचं आहे त्यांनी करावं. मग आता महाराष्ट्रामध्ये सध्या एक समिती देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेली आहे. त्याचा काही रिपोर्टही आलेला आहे. पण रिपोर्ट काय आहे ते अजून माहिती नाही आहे. पण त्याच्यामध्ये एकतर समिती नेमल्यानंतर समितीच्या लोकांनी सगळ्या लोकांची चर्चा करणं आवश्यक होतं. तुमच्या हरकती काय आहेत किंवा काय करणं आवश्यक आहे. तर या संबंधातली चर्चा सर्व जातीतल्या ॲक्टिव्हिस्टबरोबर अनेक लोकांच्या सोबत होणं अत्यंत आवश्यक होतं. पण ती अगोदर काही झाली नाही. पण त्यानंतर मात्र आता त्यांच्या हरकती किंवा त्यांचं काय मत आहे हे जाणण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं त्या समितीच्या माध्यमातून होत आहे. तर त्याच्यामध्ये आता काही लोकांचं म्हणणं आहे की तो मिळाला पाहिजे. बौद्ध समाजाचं म्हणणं चर्मकार आहे, ढोर आहेत, हे अशा काही होलार समाज आहे, अशा काही जातींचा या कॅटेगरायझेशनला विरोध आहे. पण मातंग समाजाचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आरक्षणाचा फायदा जास्त होत नाही आहे, त्यामुळे आम्हाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणून आमची भूमिका अशी आहे की आता आमचा काय फक्त एका जातीचा पक्ष नाही, आमचा पक्ष सर्वांचा पक्ष आहे. त्यामुळं कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. आणि कॅटेगरायझेशन करत असताना
त्या ठिकाणी प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे याचा अभ्यास करावा. आणि आता जे 27ला आता जी जनगणना होणार आहे तर त्या जनगणनेमधल्या किती लोकसंख्येचं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत शेड्यूल कास्टमध्ये आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहेत. तर त्या 59 जातींना कसं आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचा जर तसं कॅटेगरायझेशन करायचं असेल तर अनेक लोकांचा विरोध आहे तोही लक्षामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर जागा आहे त्या जातीमधली मिळाली नाही. आता काल विद्यार्थी जे काल सह्याद्रीला एक बैठक होती आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या काय आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या. त्यासाठी मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. तर त्यामध्ये काय मुलांची तक्रार अशी होती की 90% मार्क्स मिळालेल्या बौद्ध समाजाच्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही आहे. कारण त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक एवढे घेतले पाहिजेत अशी काहीतरी अट त्यामध्ये आहे. आणि मग त्यामुळं पण इतरांना मिळायला काय हरकत नाही आहे. इतरांना कमी मार्क जरी असले तरी त्यांना मिळायला हरकत नाही आहे. पण आमच्यावर अन्याय होतो असे त्यांचं म्हणणं आहे. तर त्याचा सगळा स्टडी करून कोणावरती अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. समजा मातंग समाजाला जागा द्यायची असेल तर त्यांना द्यायला हरकत नाही आहे. पण जर त्यांच्यामध्ये कॅन्डिडेट मिळाला नाही तर मग ती जागा त्याच्या अगोदरच्या बौद्ध समाजाला मिळाली पाहिजे एस सी जागा. तर तो असा एक आमची सूचना आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं. कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. सगळ्या जातींना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. जरी समाज म्हणून आमच्या काही लोकांचा विरोध असला तरी आमची पक्ष म्हणून भूमिका अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाची तरतूद करा. पण आता 59 जाती असल्यामुळं प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे ते बघून त्या पर्सेंटेजप्रमाणे त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही. कोणाला 1% मिळेल, अर्धा टक्के मिळेल, 2% मिळेल. आता आमच्या बौद्ध समाजाची लोकसंख्या 8-9% आहे. विदर्भामध्ये आमचं प्रमाण जास्त आहे. मातंग समाज किती आहे माहीत नाही अजून, पण तो 4-5% वगैरे असण्याची शक्यता आहे. तेव्हा 4% हां 4% आहे. तर ठीक आहे. तर त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं अशी एक आमची या संबंधातली मागणी आहे. आणि आज मी आलेलो आहे, मला पुढं जायचं आहे. पण इथे धम्म परिषद जी आहे ती यशस्वी करण्याच्या संबंधामध्ये आज जिल्ह्याची एक बैठकी बोलवलेली आहे आणि त्याला मोठ्या संख्येनं लोक सगळ्या महाराष्ट्रातून आले पाहिजे, जिल्ह्यातून आले पाहिजेत असा एक आमचा प्रयत्न आहे. आणि सध्या अमेरिका इराणचं युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं अशी युद्ध होऊ नये तर विश्वशांतीचा जो संदेश आहे हा देण्यासाठी आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, यासाठी आमची धम्म परिषद आहे. आणि म्हणून ती धम्म परिषद 14 ऑक्टोबरला या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि त्या निमित्ताने आज मी इथं आलेलो आहे. आरक्षणासाठी लढा चालू आहे. मात्र राज्य सरकार नेहमी अल्टिमेटम देतं, 5-6 महिन्याचा गॅप देतं आणि पुन्हा लढा चालू होतो. मनोज जरांगे पाटील यामध्ये येत आहे. तर राज्य सरकार खरंच यामध्ये सिरियस आहे? नाही, राज्य सरकार सिरियस आहे. राज्य सरकारने ऑलरेडी आरक्षण दिलेलंच आहे. ऑलरेडी त्यांच्या मागणीनंतरच 10% आरक्षण राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. MPSCची एक्झाम आहे. बँकांच्या नाहीत पण स्टेट राज्याच्या अधिकारामध्ये येणारे जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्या ठिकाणी आरक्षण दिलेलंच आहे. आणि आता कुणबी नसताना त्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी असेल तर त्याला राज्य सरकार काही नाही का करू शकत त्याला. त्यामुळं त्यांना कशा पद्धतीनं मराठा समाजाला मॅक्झिमम मदत होऊ शकेल या दृष्टिकोनातून सरकार सिरियस आहे. आणि जरांगे पाटील यांनी थोडंसं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणा तर हे असा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो अजिबात टिकणार नाही.
त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आहे. पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, आमचा त्याला विरोध अजिबात नाही आहे. पण आता जर त्यांचं आंदोलन आजपासून सुरू होतं आहे तर एक बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत, डेप्युटी मुख्यमंत्री दोन आहेत आणि एकत्रितपणे चर्चा करावी. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामधल्या केसेस मागे घ्यायची एक त्यांची मागणी आहे. त्यानंतर ते म्हणतात की ते ज्यांना कुणबीचं हे सर्टिफिकेट मिळालं आहे त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या, तर त्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्या, पण त्यांचं जोपर्यंत व्हॅलिडिटी किंवा त्या जातीचा दाखला मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांना ते देता येणार नाही. पण त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब बैठक बोलवावी. राज्य सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील इथं जाऊन तिथं आलेले आहेत आणि अनेक मंत्री जरांगे पाटीलांना भेटलेले आहेत. त्यामुळं मी त्यांना जाऊन तिथं भेटलेलो आहे. त्यामुळे याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला वाटतं की काय करता येऊ शकेल. आणि म्हणून मी जे सांगितलं की EWSचं आरक्षण त्यांना आता लागू नाही, तर ते आरक्षण लागू झालं तर मग केंद्राच्या ज्या सगळ्या जागा आहेत या केंद्राच्या जागांमध्ये मराठा समाजाला चांगली संधी मिळेल. तर तसा एक निर्णय व्हायला काही हरकत नाही. आता त्यांना हे आरक्षण मिळत नाही आहे, पण ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला हवं, ही आमची सुद्धा मागणी आहे. नाही, संघर्ष आहे, संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही आहे. संघर्ष केला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. आम्ही सुद्धा मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी 17 वर्षे आम्ही आंदोलन केलेलं आहे. पण शेवटी आम्हाला मराठा समाजाचं जर आंदोलनात आहेच आहे, पण आमच्या आंदोलनात यश आलं आणि शरद पवार असताना नामांतराचा विषय सुटलेला आहे. त्यामुळं त्यामध्ये आम्ही सुद्धा काय 2 पावलं मागे आलो की त्याच्यामध्ये मराठवाडा शब्द ठेवून त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडलेलं आहे. त्यामुळे मराठवाड्याची अस्मिताही त्या ठिकाणी जपली गेलेली आहे आणि दलितांची, बौद्धांची आणि आंबेडकरी जनतेची मागणी होती ती मान्यता झालेली आहे. तर आता याच्यामध्ये जरांगे पाटील यांनी सुद्धा 2 पावलं मागे पुढं येण्याचा विचार करून प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन न करता मराठा समाजातल्या ज्या काही अजूनही जे गरीब मराठी आहेत त्यांना आर्थिक उन्नतीसाठी सरकारकडे मागणी करावी आणि सरकारने त्यांना काय बजेट द्यावं, त्याच्यामध्ये त्या तरुणांना त्याचा फायदा होऊ शकेल. तर आता पुन्हा पुन्हा आंदोलन ते करतायत, तर आता मागणी तर आहेच त्यांची, पण आता ती मान्य होणं ते थोडंच अडचणीचं आहे, राज्य सरकारला अडचणीचं आहे. त्यामुळं तरी ते त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्याच्यामध्ये अनेक मागण्या मान्य होऊ शकतात. फक्त कुणबी सर्टिफिकेट नसणाऱ्यांना आरक्षण देता येणार नाही, पण इतर ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधामध्ये राज्य सरकार निर्णय घेऊ शकते आणि त्याप्रमाणे मला वाटतं लवकर चर्चा व्हावी. नाही, ओबीसी समाजाचं म्हणणं हे आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकू नका आणि जर असं झालं तर आमच्यावर अन्याय होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण जे कुणबी आहे त्या कुणबियांना काय त्याच्यातून काढा असं त्यांची मागणी नाही आहे. कुणबी रेकॉर्डलाही आहे ते ऑलरेडी, ते त्यामध्ये आहेतच ते. त्यामुळं सुरुवातीपासून राज्य सरकारची भूमिका हीच राहिलेली आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून निर्णय होईल आणि मराठा समाजाला कसा न्याय मिळेल त्या संबंधात सुद्धा निर्णय होऊ शकेल. तर या पद्धतीनं राज्य सरकारने सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ओबीसीवर अन्याय नको आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा कसा, तर तो मी अगोदर म्हणालो की 10% आरक्षण इथलं दिलेलं आहे आणि EWSचा फायदा त्यांना झाला तर अजूनही त्यांना तो आरक्षण मिळणार आहे आपल्या ऑल इंडियाचं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर त्याला लागू करून मला वाटतं की हा निर्णय, हा विषय सुटू शकतो असं मला वाटतं. आपला अभ्यास जास्त आहे. दुसरी गोष्ट, आपण केंद्रीय मंत्री आहात, तर आपल्या अध्यक्षतेखाली एखादी अशी समिती स्थापन करून मराठा समाजाचा प्रश्न तरी जाऊ शकतो का?
किंवा अशी कधी मागणी आहे? नाही, खाते आता एकतर महाराष्ट्र सरकारने तसा प्रस्ताव आमच्याकडे पाठवला तरच आम्हाला त्याचा विचार करता येऊ शकेल. कारण आता हा विषय राज्यामधला आहे आणि राज्य सरकारने जर एखाद्या जातीला या कॅटेगरीमध्ये घ्या, एससीमध्ये घ्या किंवा ओबीसीमध्ये घ्या, कारण माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट आणि ओबीसी येतात, त्यामुळं त्या कुठल्या जातीला त्यामध्ये टाकायचं आणि कुठल्या जातीला त्याच्यातून काढायचं अशा पद्धतीचा निर्णय आमच्या मंत्रालयाचा असतो. त्यामुळं जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाका अशा पद्धतीचं काय जर भूमिका राज्य सरकारने घेतली तर त्याचा विचार आमचं मंत्रालय करेल, पण राज्य सरकारला तसा निर्णय घेता येणार नाही आहे. कारण राज्य सरकार ओबीसीमध्ये ऑलरेडी मराठा समाजांना नाहीच आहे, पण त्यांना ओबीसी म्हणा अशी भूमिका घेतली तर सगळे ओबीसी विरोधामध्ये जातील. त्यामुळं ओबीसी नाही सांभाळलं पाहिजे आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून त्यांना न्याय कसा देता येऊ शकेल याच्यासाठी काहीतरी वेगळा एक असा आराखडा तयार व्हावा अशी आमची भूमिका आहे. प्रश्न माझा असा आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आली की पाणी पाठिंबा देतात. हां लोकसभा विधानसभा निवडणूक आली की तुम्ही महायुतीला पाठिंबा देतात. तुमच्या पाठिंब्यावर सरकार येतं, तुम्हाला राज्यसभा दिली जाते, केंद्रीय मंत्रिपद दिलं जातं. पण तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यात संघटन कौशल्य आहे तुमचं, संघटन आहे तुमचं. प्रत्येक जिल्ह्यात या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये माहिती विचारात घेतली जात नाही. तर अशा वेळी तुम्ही राज्य लेवलला किंवा केंद्रीय लेवलला दबाव टाकून तुमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी यावं विनंती का करत? कोल्हापूर जिल्ह्यात तशी परिस्थिती आहे, स्वतंत्र लढावं. हा तर आपला जो भावना चांगली आहे, आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, पण देणारे देत नाही आहेत. आणि आता अडचण अशी झालेली आहे की रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत आल्यानंतर बाळासाहेबांच्या भीमशक्ती शिवसेनेच्या प्रस्तावानंतर आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि पूर्वी भाजप सेनेची युती होती, ती RPI आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द झाला. पण आता माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला काय द्यावं असं BJPला वाटत नाही आहे. कारण त्यांच्याकडे BJPकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि मग त्यांना असं वाटतं की RPIला नाही दिलं तर चालतंय अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. आठवले काय कुठं जाणार नाहीत आपल्याला असं सोडून, अशी भावना त्यांची आहे. पण आम्हाला जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाल्या पाहिजे, मिळायला हव्या होत्या, पण त्या मिळाल्या नाही. आणि काही ठिकाणी मिळाले, आमचे 40, 50, 60 लोक निवडून आलेले आहेत. पण कोण अजितदादांच्या गडावर निवडून आलेले आहेत, कोणी एकनाथ शिंदेच्या दधूंच्या बाणावर निवडून आलेले आहेत, कोणी BJPच्या कमळावर निवडून आलेले आहेत, पण ते RPIचे आहेत. पण आता RPI आता एक तर जागा नाही मिळाल्या तरी RPIने सुद्धा आपली तयारी अशी केली पाहिजे की आम्हाला जागा मिळाल्या नाही की आम्ही बळावर लढणार. आपण पाहिलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष सत्तेमध्ये होते महाराष्ट्रामध्ये, पण लोकल बॉडीजमध्ये कधीच एकत्र नव्हते. लोकल बॉडीच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका ते वेगळेच लढायचे. तसं आतासुद्धा हे BJP आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये अजितदादा कुठं युती झाली, कुठं अनेक ठिकाणी झाली नाही. पण RPIची मजबुरी किंवा RPIची कमतरता ही आहे की राजकीय काम करण्याची आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही आणि आपला मतदारसंघ तयार करून त्या ठिकाणी उभं राहून निवडून आलं पाहिजे. जर पंचायत समितीमध्ये 12 जागा आहेत तर त्यामधल्या 12च्या 12 जागा लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. जर आम्हाला जागा नाही सोडल्या तर 2-3 आम्हाला जागा द्या, नाहीतर मग आम्ही स्वबळावर लढू. तर त्यासाठी सगळ्या जातींना पण आणलं पाहिजे. मी तर हे सांगितलं आहे की आता आपली गावाची शाखा जी आहे RPIची, ती बौद्ध वाड्याची शाखा फक्त असता कामा नये, ती शाखा गावाची शाखा असली पाहिजे. आणि त्या शाखेमध्ये मराठा आहेत, OBC आहेत, हिंदू मुस्लिम आहेत, मातंग समाज आहे, बौद्ध समाज आहे, चर्मकार समाज आहे, त्या सगळ्यांना
एकत्र करण्याच्या संबंधातली भूमिका तर आहेच आमची, पण तसा जो पार्टीचा प्रयत्न जो आहे तो तर झाला पाहिजे. त्यामुळे भविष्यामध्ये असा आम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्हाला MLC देतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आता त्या 9 ज्या 10 MLC ज्या निवडणुका झाल्या आपल्या आमदारांमधल्या, त्याच्यामध्ये आम्हाला 1 सीट द्यायला हवी होती, पण ती काही ते दिली नाही आम्हाला त्यामध्ये. पण आता या ज्या 17 जागा ज्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जागा आहे, ती जागा आम्ही मागितली नाही, कारण त्यामध्ये निवडून येणं थोडंसं अडचणीचं आहे आमच्यासाठी. म्हणजे ते सगळ्या याला म्हणजे ते अडचणीचं असल्यामुळे आम्ही काही ती मागणी केली नाही. पण आमची मागणी आहे की आता 5 ज्या गव्हर्नर नॉमिनी ज्या जागा आहेत, त्या जागामधली 1 जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे आणि देवेंद्रजी मान्य केलेलं होतं. त्यानंतर 2 तरी महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळ करावेत. आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, सरकार येऊन आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर आता सगळ्या इलेक्शन झालेले आहेत आणि लवकरात लवकर महामंडळाची स्थापन करावेत. आणि त्यामध्ये आता आमची अडचण पण ही आहे की आम्ही BJPच्या याच्यामध्ये आहोत. म्हणजे आता BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आहे त्यांच्या वाटपाच्या नंतर मग BJPला जो वाटा मिळालेला आहे त्या वाट्यामधून आम्हाला तो वाटा मिळेल, आमचा जो आहे तो मिळाला पाहिजे. तर आपण जे म्हणाला आहे त्यामुळं जर आपला आभारच आहे की आम्हाला काहीतरी मिळावं अशी आपली इच्छा आहे, पण देणाऱ्यांची ती इच्छा तेवढी दिसत नाही आहे. त्यामुळं आम्हाला मिळण्यासाठी नक्की आमचा प्रयत्न सुरू आहे. आता शेवटचा प्रश्न हां काय उपवर्गीकरणाच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय सांगितलेलं आहे? मांडली होती. नाही, रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे की वर्गीकरण करत असताना कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये आणि म्हणून वर्गीकरण करताना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण त्यांना द्यावं. आणि 27ला होणारी जी काही जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजप्रमाणे त्यांना आरक्षण द्यावं असं आमचं म्हणणं आहे. आणि आमची जागा जी आहे ती जनरलला जाऊ नये. शेड्यूल कास्टची जागा जी आहे ती शेड्यूल कास्टमध्येच राहिली पाहिजे. ज्या जातीला आरक्षण मिळाले त्या जातीमधला कॅन्डिडेट जर मिळाला नाही तर ती जागा एकतर त्या जातीमधला कॅन्डिडेट येईपर्यंत ती रिझर्व ठेवावी किंवा मग ती दुसऱ्या जातीला द्यावी असं आमचं म्हणणं आहे. तिथे जनरल जाऊ नये. तर एवढं आमचं म्हणणं आहे. आमचा लवकर या संबंधामधल्या सर्वांच्या हरकती किंवा सगळ्यांची बाजू ऐकून त्यानंतर सरकारने निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.